देशभरात सध्या कॅशलेस सेवा सुविधांचा बोलबाला सुरू असताना जळगावात मात्र याच कॅशलेस व्यवहारातून फसवणूक झाली। एका महिला ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी असलेल्या आशिष शिंदे यांनी डॉमिनोज पिझ्झा येथून पिझ्झा कटलेटसह इतर पदार्थांची ऑर्डर दिली होती। शिंदे यांचे 1185 रुपयांचं बिल झालं होतं। स्वॅप मशीन बंद असल्याने डॉमिनोज मधील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितलं। त्यानुसार शिंदे यांनी पत्नीच्या ICICI बँकेतील खात्यातून पैसे अदा केले, मात्र पेमेंट झाले नसल्याचे कारण सांगून पुन्हा त्यांना पेमेंट करण्यास सांगितलं। त्यामुळे शिंदे यांच्या पत्नीने पुन्हा 1185 रुपयाचं पेमेंट केलं। असं 2 वेळा पेमेंट केल्याने त्यांच्या खात्यातून 2370 रुपये विड्रॉल झाले। परंतु दुसऱ्या दिवशी शिंदेंनी बँकेत जाऊन खात्यातील रकमेची माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून 20,000, 5,000 आणि 9,000 असे ऑनलाईन विड्रॉल करून एकूण 34,000 रुपयांची रक्कम परस्पर त्यांच्या खात्यातून काढण्यात आली। त्यामुळे शिंदे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार अर्ज दिला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे। पेमेंट करण्यासाठी त्यांनी एक लिंक पाठवली होती। त्या लिंकवरून एकदा ऑलरेडी पेमेंट केलं गेलं होतं। त्यांचा कॉल कट होताच 2 मिनिटांनी माझ्या अकाउंटमधनं ट्रान्झॅक्शन चालू झाले। 20,000, 5,000 आणि 9,000 रुपये असे टोटल 34,000 माझ्या अकाउंटमधनं त्यांनी फ्रॉड ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन केले। या सगळ्याची माहिती जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये दिली तर पोलीस स्टेशनवाल्यांनी आमच्याकडनं फक्त ॲप्लिकेशन घेऊन घेतलं की तुमचं ऑनलाईन फ्रॉडचं ॲप्लिकेशन तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करून द्या। पोलिसात तक्रार देऊन अजूनही ठोस कारवाई झालेली नाही। नोटाबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहू लागलेत। मोबाईल डेबिट कार्डद्वारे साधा भाजीवालाही पेमेंट स्वीकारत आहे। नागरिकही आता कॅशलेस व्यवहाराकडे हळूहळू वळू लागलेत। मात्र अशा प्रकारे ऑनलाईन खरेदीद्वारे फसवणूक होण्याचेही प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यामुळे कॅशलेस व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत। विकास बदाने, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।